नमस्कार मित्रांनो, ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी सातारामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला ॲग्रीनीरचा जो चाफ कटर आहे, या महाराष्ट्रातून त्याला प्रचंड मागणी आहे. सिंगल फेजमध्ये चालणारा 3 एचपीची मोटर आणि हाय स्पीडचा चाफ कटर आपण आणलेला आहे आपल्या शेतकरी वर्गासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मशीनची डिलिव्हरी आहे. घर बसल्या तुम्ही हे मशीन कशाप्रकारे जोडू शकता किंवा कशाप्रकारे हे जोडायचं, हा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की अनबॉक्सिंग आपल्याकडे अशी मशीन येते. यामध्ये बॉक्स पॅक मशीन येते, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि हे ट्रान्सपोर्टनं आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही ही जे मशीन आल्यानंतर घर बसल्या जोडू शकताय आणि त्यानंतर जे असेंब्ली करून आपलं जे चारा कटायचं काम करू शकताय. तर मित्रांनो, सिंगल फेजमध्ये आपली जी मोटर आहे ती ॲग्रीनीर ब्रँडमध्ये आहे, तुम्ही बघू शकताय. ॲग्रीनीर ब्रँडमध्ये संपूर्ण बॉक्स पॅकमध्ये बघू शकताय की ॲग्रीनीर ब्रँडमध्ये आपण मशीन सुद्धा देतोय, मोटर देतोय आणि इकडे जे बाकीचे पन्हाळे वगैरे जे अटॅचमेंट आहेत त्या सुद्धा देतोय. त्यामध्ये मी अनबॉक्सिंग करून दाखवतो कशा प्रकारे हे मशीन जोडायचं. तर मित्रांनो, अनबॉक्सिंग करताना पहिल्यांदा हे बॉक्स पॅकला बघू शकता, हे पॅकिंग येतंय ते आपण कट करून घेऊया. तर मित्रांनो, हे 3 बॉक्स येतात. त्यामध्ये पहिला जो बॉक्स आहे त्यामध्ये मेन चाफ कटर येतो. यामध्ये इकडे बघू शकता की यामध्ये आपले ॲग्रीनीर ब्रँडमध्ये 3 एचपीची सिंगल फेज मोटर येते आणि मित्रांनो इकडे बघू शकता की कन्व्हेयर बेल्ट येतोय. या 3 अटॅचमेंट आपल्या मशीन सोबत येतात. यानंतर मी एक एक करून हे कशा प्रकारे जोडायचं आहे मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. तर मित्रांनो, हे सर्व पार्ट्स आहेत ते आपल्या मशीन सोबत येतात. यामध्ये आता तुम्हाला प्रश्न असा आला असेल की मोटर बघू शकताय की आपली कोणत्या ब्रँडची मोटर आहे. तर बघा, आपण आपल्या ब्रँडची मोटर देतो. बघू शकता की ॲग्रीनीर ब्रँडमध्ये आपण मोटर देतो 3 एचपी सिंगल फेजमध्ये. आणि हे बघू शकता, हे संपूर्ण चाफ कटरचा मेन आपला जो चाफ कटर आहे तो चाफ कटर आपण देणार आहे. आणि इकडे बघू शकता की कन्व्हेयर बेल्ट, त्यासोबत संपूर्ण नटबोल्टची असेंब्ली, फिटिंग, स्पॅनर सर्व काही या मशीन सोबत तुम्हाला येतंय. यानंतर आपण एक एक पार्ट मी तुम्हाला जोडून दाखवतो. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपली फ्रेम आणि गिअरबॉक्स आहे, त्या फ्रेमवर आपण गिअरबॉक्स पहिल्यांदा ठेवून घ्यायचा आहे. बघू शकता यामध्ये ॲग्रीनीरचं जे नाव आहे ते इकडं आहे आणि गिअर बघू शकता की याच्यावर गिअर आपण ठेवलेला आहे. म्हणजे ही बाजू तुम्ही लक्षात घ्या, यानुसार तुम्हाला जोडायचंय. यानंतर आपलं जे नटबोल्ट असेंब्ली आहे ती संपूर्ण आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. यामध्ये बघा, हे प्रॉपर तुम्हाला हे दिलेलं आहे, होल दिलेले आहेत आणि बघू शकता हे फॅब्रिकेशन मध्ये प्रॉपर ह्याला प्रोग्रामने केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जोडायला काहीच त्रास होणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, हे जो फाउंडेशन नट आहे तो आपला 12चा नटबोल्ट आहे. चारही साईडला आपल्याला हे जे नटबोल्ट आहे ते असेंब्ली करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, मशीन सोबत बघू शकता हे नटबोल्ट आहे ते नटबोल्ट आपल्याला येतात. यामध्ये आपल्याला चेन सुद्धा येते, नटबोल्ट येतात, आपल्या पिना आहेत, खालचे जे चाका आहेत त्याच्या पिना आहेत. हे बघू शकता की संपूर्ण हा सेट मशीन सोबत येतो. यानंतर आपला जो सपोर्ट बार आहे, सपोर्ट बार कशा प्रकारे जोडायचा हा बघू शकता. हा सपोर्ट बार आहे, याच्यावर आपली मोटर आहे ती माउंट होते. हा जोडण्यासाठी बघा, हे जे होल आहेत ते वर पाहिजेत आणि ही जी बाजू आहे ती आपल्याला त्या बारला आपल्याला लावायची आहे. दोन्ही साईडला 2 आपल्याला सपोर्ट बार येतात. यामध्ये बघू शकता ही बाजू वर पाहिजे आणि ह्या साईडचे बार आहेत ते आपल्याला फिटिंग होतात. तर मित्रांनो, हे दोन्ही सपोर्ट बार आहेत ते आपण जोडलेले आहेत. हे उभे सपोर्ट बार आहेत. यानंतर आडव्या सपोर्ट बारवर आपली मोटर बसणार आहे. हे बघू शकता की इथं आपल्याला अशी ठेवायची आहे आणि 12च्या नटबोल्ट असेंब्लीमध्ये ही संपूर्ण जी असेंब्ली आहे ती फिट करून घ्यायची आहे. यामध्ये बघू शकता मोठे नटबोल्ट यूज करायचे आहेत. बघू शकता की हे नटबोल्ट आहेत आणि 12चाच आहे, फक्त ह्याची लेंथ आहे ती मोठी आहे. तर मित्रांनो, सपोर्ट बार जोडलेले आहेत, याच्यावर आपण मोटर माउंटिंग करणार आहे. त्यामुळे बघू शकता हे फिट करायचं नाही. यामध्ये आपल्या मोटरची जी साईज कशी आहे त्यानुसार आपण ऍडजस्ट करायचे. त्यानंतर आपल्याला नटबोल्ट फिट करायचे. मित्रांनो, यानंतर आपली मोटर जोडायची आहे. मोटर जोडताना बघा, यामध्ये आपलं पुल्ली जोडून घ्यायची. पहिल्यांदा पुल्ली जोडताना हा कव्हर येतो तो काढायचा आहे आणि बघू शकता की ही की आहे, शाफ्टवर ही पुल्ली की येते आणि की नंतर आपली ही पुल्ली आहे, पुल्ली आपल्याला बसवून घ्यायची आहे. यामध्ये बघू शकता हा कीवेचा स्लॉट आहे. या स्लॉटमध्ये प्रॉपरली आपली जी चावी आहे ती मेश करायची आहे. तर मित्रांनो, आपल्या मोटरवर पुल्ली बसवलेली आहे.
या पुली बसवण्यासाठी तुम्ही मॅलेट यूज करू शकताय किंवा हॅमर सुद्धा यूज करू शकताय. ते हॅमर यूज करून किंवा मॅलेट यूज करून तुम्ही यामध्ये ही ठोकून अशी बसवायची आहे. आणि ठोकून बघा की पहिल्यांदा ही पहिले की टाकायचे, की बसवूनच आपल्याला ही पुली प्रेस करून बसवायची आहे. तर मित्रांनो बघा की या जे फ्रेम आहे, या फ्रेमवर ह्या सपोर्ट बारवर आपली मोटर ठेवलेली आहे. यानंतर आपला जो बेल्ट आहे तो बेल्ट आणि पुली या दोन्हीचं आपण सेटिंग करून घेऊया. मित्रांनो मोटर प्रॉपरली आपण सेट केलेली आहे. सेट केल्यानंतर बघा आपल्याला पूर्ण हे चारही नट बोल्ट आहेत ते पूर्ण आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. मित्रांनो बेल्ट बसवताना बघा वरचा जो फ्लायव्हील आहे त्यामध्ये पहिल्यांदा बेल्ट लावायचा आणि खालून मोटर उचलायची. मोटर उचलून त्यामध्ये पुल्लीमध्ये बेल्ट अडकवून त्यामध्ये नट बोल्ट न परत आपला ताण आहे तो काढून घ्यायचा आहे. मी सुद्धा बघू शकता आपण तसंच करणार आहे. पहिल्यांदा बेल्ट आहे तो वर फिक्स केलेला आहे आणि खाली पुलीमध्ये बेल्ट फिक्स करून इकडून अशी मोटर उचलायची अशी आणि नंतर नट बोल्टनं आपला ताण आहे तो काढून घ्यायचा. तर बघू शकताय मोटर आपण उचलली आणि जे बेल्ट आहे ते पुल्लीमध्ये बसवलेला आहे. यानंतर आपले जे नट बोल्ट आहे ते आपण फिटिंग करून घेऊया, म्हणजे आपला जो बेल्ट आहे तो बेल्टवर आपल्याला ताण येणार आहे. तर मित्रांनो आपला कन्व्हेअर बेल्ट आहे तो आपण मशीनला जोडलेला आहे आणि त्यानंतर आपली चेन ड्राईव्ह बघू शकता. या गिअरला बघू शकता, या 2 गिअर मध्ये आपण चेन बसवलेली आहे. चेन बसवण्यासाठी यामध्ये बघू शकता मी आउटरचा जो हे पार्ट घेतलेला आहे, ही हा स्पॅनर घेतलेला आहे आणि त्यानं आउटरनं ती क्लिप काढून त्यामध्ये ही प्रेस फिटिंग केलेलं आहे. त्यामध्ये बघा चेन सुद्धा आपण प्रॉपर फिटिंग केलेली आहे. तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरा, चेन बसवायला अतिशय सोपी आहे. तर मित्रांनो चेन बसवली त्यानंतर ही जी क्लिप आहे त्या बघू शकता ही पहिल्यांदा आपण काढली होती, तिथे आहे तशी आपल्याला स्पॅनरने बघू शकता की नटबोल्ट असेंब्लीमध्ये ही पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे यामध्ये 12चे नटबोल्ट वापरून संपूर्ण जी असेंब्ली आहे ती आपल्याला फिट करायची आहे. मित्रांनो कन्व्हेअर बेल्ट आहे तो मशीनला आपण बसवलेला आहे. त्यानंतर आपले साइड गार्ड आहेत, यामध्ये आपण थोडं आपलं साइड गार्ड येते. त्यानंतर हे जे ओपन भाग आहे त्याला पूर्ण आपला साइड गार्ड पॅक पीस येते. तर संपूर्ण जी काही असेंब्ली आहे ती आपण पॅक करून मी तुम्हाला दाखवतो. तेव्हा कशा प्रकारे हे जोडायचं आहे ते सुद्धा बघूया. स्टिकरचा जो गार्ड आहे तो सर्वात पहिल्यांदा बघू शकता ह्याच्यावर आपल्याला बसवून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण नटबोल्ट मध्ये आपल्याला हे होल दिलेले आहेत, त्याप्रमाणे फक्त आपण फिटिंग करून घेऊयात. यामध्ये बघू शकता वर एक आपला नट असतो आणि साईडला बघू शकता हे 2 नट येत असतात. यानंतर मित्रांनो आपला चारा बाहेर पडताना जो गार्ड आहे तो सुद्धा आपण बसवून घेऊया. ज्याच्या मदतीने जो चारा आहे तो आपल्याला हवा तिथं आपण पाडू शकतो. तर तू इकडे. त्यानंतर मित्रांनो आपला गिअरचा जो गार्ड आहे बघू शकता गिअर शिफ्टर आणि बघू शकता की हा गिअरचा जो गार्ड आहे तो आपण बसवून घेऊया. यामध्ये सुद्धा वर बघा एक नट आहे आणि इकडे 2 नट आहेत. अशा प्रकारे आपण हे फिटिंग करून घेऊ. यानंतर गिअर शिफ्टर साठी बघू शकता हा रबरचा कव्हर आहे. तो कव्हर आपल्या ह्या शिफ्टर रॉड वरती आपण बघू शकता हे फिरवत फिरवत असं बसवायचं आहे. याच्या मदतीने आपण आपला गिअर आहे तो शॉर्ट आणि लॉंग मध्ये अर्धा इंच 1 इंच आपण ऍडजस्ट करू शकता. यानंतर आपला जो कन्व्हेअर बेल्टचा कव्हर आहे तो आपण बसवून घेऊया. या बसवण्याआधी बघू शकता 2 पार्ट आपल्याला येतात. पहिला पार्ट बघू शकता असं मेश करायचा आहे आणि नटबोल्टनं पहिल्यांदा ते बसवून घ्यायचं आहे. बघू शकता हा जो कव्हर आहे तो कव्हर आपण आपलं कन्व्हेअर बेल्टला फिटिंग करायचा आहे. यामध्ये बघू शकता ही 2 होल दिलेले आहेत. 12चे नटबोल्टने ही असेंब्ली आहे ती आपण जोडून घेऊया. तर मित्रांनो आपला ॲग्रीनिर चाफ कटरची अनबॉक्सिंग आणि असेंब्ली हे दोन्ही मी तुम्हाला दाखवलेला आहे. हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि शेतकरी बांधवांना घर बसल्या हे मशीन जोडता आलं पाहिजे, म्हणून हा आपण व्हिडिओ घेतलेला आहे. व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो ॲग्रीनिर चाफ कटरचा लाईव्ह डेमो सुद्धा बघा. लाईव्ह डेमो मध्ये व्हिडिओ कशा प्रकारे किंवा मशीन कशा प्रकारे चालते तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो या मशीनची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी आहे. घर बसल्या मागवल्यानंतर कसं जोडायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर आफ्टर सेल सर्व्हिस सुद्धा आहे, स्पेअर पार्ट सुद्धा आहेत आणि तुम्ही व्हिडिओ कॉलवर तुमचं जे काही प्रॉब्लेम येत असेल तरी सुद्धा दाखवू शकताय. तुम्हाला या मशीन बद्दल काही शंका मनामध्ये प्रश्न असतील तर आपला जो कमेंट सेक्शन मध्ये ते प्रश्न लिहा, आम्ही उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून महाराष्ट्रातून पाहताय कमेंट मध्ये लिहा, म्हणजे आम्हाला समजेल की हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यापर्यंत आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचलेला आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत, नव्या माहिती सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.